धरणगाव तालुक्यातील एक लग्न येथील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आणि आदिवासी मुलांचे शिक्षण रोडावर ते देखील पाण्याच्या साम्राज्यामध्ये। या ठिकाणी संबंधित ग्रामसेवक, आरोग्य विभागाने व तहसीलदारांनी लक्ष द्यावे व संबंधित गावाची तपासणी करून घ्यावी। आरोग्य विभागाचे भोंगळ कारभार म्हणून अनेक मुलांचे भवितव्य धोक्यात दिसत आहे। तसंच एक लग्न येथील जोगीपाडा आदिवासी राहतात व त्यांचे मुलं घाणीच्या साम्राज्यामध्ये मोठे होत असेल तर संबंधित धरणगाव शिक्षण विभाग, आरोग्य विभाग काय करत आहे म्हणून यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष द्यावे व या ठिकाणी जमलेले पाणी, गड व मुलांसाठी वसती शाळा बांधून द्यावी अशी मागणी सर्वसामान्य आदिवासी भटक्या विमुक्त समाज संघटना करीत आहे। पुढे एवढी मोठी घाणी तुमच्या घराजवळ ग्रामपंचायत काम नाही करत का? नाही ना, काही नाही, ग्रामपंचायत लक्ष देत नाही आमच्याकडे। आम्ही लेज वेळेस बोललो त्याला, तुम्ही सरपंचाला त्यांना सांगा, ग्रामपंचायतला सांगा। आता ह्या घाणमुळे माहिती का कोणाचा जीव जाऊ शकतो। आम्ही लेज तक्रार दिली, आमच्याकडे लक्ष देत नाही कोणी। ही जागा कोणाची मग? ही जागा गाव ठाण जागा आहे, कोणी समाज आहे ते ग्रामसेवकला त्यांना सांगा तुम्ही। ग्रामसेवकला तक्रार दिली आम्ही। काय कोणतं गाव आहे आपलं हे? एक लग्न खुर्द येथील घाणीचा साम्राज्य। या घाणीमुळे अनेक मुलांचं भवितव्य धोक्यात। आपण पाहतोय शाळेचे मुले देखील इथं राहत आहे आणि ही घाण बुजण्यात एक लग्न ग्रामपंचायत अपयश झाले। ग्रामसेवकवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या वतीने स्थानिक नागरिक करीत आहे। पुढे काय बोलायचं अजून? काही नाही, एवढं हे तर एवढं गंटकी भरून दिलं तर आम्हाला तेवढं क्लिअर, म्हणजे घाण नको व्हायला पाहिजे। हे बघ, सडकं पाण्यापासून आम्हाला त्रास आहे, डास तयार देता, मच्छर, डास। आणि आता जी महिला मेली या घाणीमुळे मेली का? हे घाणीपासूनच धरून चला तुम्ही, घाणीपासूनच आजार तयार झालेला आहे तो। तुमची पत्नी मेली ना आता? हो, आताच। म्हणजे तुमच्या घराच्या बाजूला जी घाण आहे का? सर आमच्या घराच्या बाजूलाच घाण आहे, भिंतीलाच पेटून। ठीक आहे। महिन्याने भेटतं 2200 रुपये, फक्त 2200 रुपये। नाव काय आपलं? राजेश्री प्रशांत पाटील। राजेश्री प्रशांत पाटील या महिलेने आपल्या आदिवासी भटक्या विमुक्त समाजाच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ही जागा निवडली आहे आणि याच्यात काही हाक्याच्या अंतरावर घाण्याचे साम्राज्य आहे। यांचं भवितव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील, तहसीलदार, प्रांत पाटील का विशेष ह्या ठिकाणी एक शाळा जर दिली तर ह्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि अशा शिक्षकांना खरोखर एक सन्मानित करण्यात यावं आणि अशा व्यक्तींचा सन्मान आम्ही मनापासून करतो। मॅडम बोल बेटा जोरात। ज्ञानदेव वेणू के काय गणित आहे? आई वेणू खेळत आहे। घाबरायचं नाही, बोलायचं रिपीट। वेणू इकडे ये, वेणी घाल। मॅडम तुम्हाला काय अपेक्षा आहे आता इथं? नाही, मुलांना शिकवायचं काम आहे माझं सर। नाही मग इथं तुम्हाला काय अपेक्षा आहे? एखाद्या शाळा बांधून मिळालं पाहिजे का? हो, शाळा आहे ना सर आमच्या गावात। इकडे एक वस्ती एक शाळा असते ना, तर वस्ती शाळा जर इथे एक बांधून दिली तर तुम्हाला बरं वाटेल का? हो, चांगलं वाटेल आम्हाला पण। बरोबर ना? आमचं मी तिकडच्या गावात, त्यांचं सहकार जास्त पाहिजे। चालेल। किती विद्यार्थी सर्व? सर माझ्याकडे टोटल 35 आहे। तिकडच्या गावाचे अर्धे, इकडच्या गावाचे 5। चालेल मॅडम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.